हे बघा की ओबीसी समाजाच्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र राज्य सरकारकडे ज्या प्रलंबित मागण्या आहेत, काही मागण्या अशा होत्या की ज्या 29 सप्टेंबरला सरकारसोबत झालेल्या चर्चेमध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण तो अजून जी आर निघाला नाही। आणि काही मागण्या पुन्हा राज्य स्तरावरच्या प्रलंबित होत्या। या सर्व मागण्या शासनाने लवकरात लवकर सोडवाव्यात आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना, युवकांना आणि इतर व्यक्तींना न्याय मिळवून द्याव्या अशी सातत्याने आम्ही मागणी करत होतो। आणि म्हणून आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या विदर्भातील पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं। आम्हाला चर्चेची वेळ दिली। दुपारी 4:30 वाजता चर्चा ठरलेली होती, ती आमची 5:15 वाजता सुरू झाली आणि आता नुकतीच संपलेली आहे। कुठले विषय याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या मागण्या राज्य सरकारकडे आम्ही आज मांडल्या, त्यामध्ये पहिली मागणी आमची अशी होती की बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसीची जातीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी। आम्हाला असं आश्वासन देण्यात आलं की सरकार अजूनही त्याच्यावर सकारात्मक आहे, आमची प्रणाली सुरू आहे आणि लवकरात लवकर अशा प्रकारची जातनिहाय जनगणना महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही करू, अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलं। माननीय सर्वोच्च न्यायालयाने लादलेली 50% आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे करावी, ही आम्ही दुसरी मागणी मांडली। त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही शिफारस करू, आम्ही सकारात्मक आहोत अशा प्रकारचं आश्वासन माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं। महाराष्ट्र राज्यात ओबीसी समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकरता जे 72 हॉस्टेल सुरू केले, ते लवकरात लवकर संपूर्ण कार्यासह म्हणजे फर्निचर आणि इतर सोयीसह सुरू करावे अशी या आग्रहाची मागणी आम्ही लावून धरली। त्यावर माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 52 हॉस्टेलच्या इमारती भाड्याने घेतलेल्या आहे। सध्या पुष्कळच्या ठिकाणी फर्निचर लागलेला आहे, फक्त जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट व्हायचा आहे। तो येत्या 8-10 दिवसामध्ये जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट होऊन येत्या 15 दिवसामध्ये हे हॉस्टेल सुसज्ज पद्धतीने सुरू होतील अशी ग्वाही आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। चौथी मागणी आमची अशी होती की ज्या ज्या सोयी आणि सवलतीमध्ये नॉन क्रिमिलेटचं पण प्रमाणपत्र मागितलं जातं आणि 8 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्नाचं प्रमाणपत्र मागितलं जातं, ह्या दोनपैकी 8 लाख रुपये उत्पन्न कमी असल्याचं प्रमाणपत्र रद्द करून ज्या ज्या व्यक्तीजवळ नॉन क्रिमिलेट प्रमाणपत्र आहे त्या सर्वांना या सुविधांचा लाभ मिळावा, हे मान्य 29 सप्टेंबरला सुद्धा केलं होतं। त्यावर सुद्धा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर याच्यावरती निर्णय झालेला आहे, फक्त शासन निर्णय निघायचा आहे, तो शासन निर्णय काढून देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। माडा आणि सिडकोमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण नाही, इतर सर्व समाजाला आहे, तिथे सुद्धा आरक्षण लागू करावं, ते सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे। अनुसूचित जमाती जे क्षेत्र आहे, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, धुळे, नंदुरबार या ठिकाणी वर्ग 3 आणि 4ची 17 संवर्गीय पदे 100% अनुसूचित जमातीकरता आरक्षित आहे। त्या आदिवासी जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या ओबीसीवरती खूप अन्याय होतो आणि त्याच्यामुळे तिथे 100% न ठेवता त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देऊन उर्वरित आरक्षण ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना द्यावं, ही मागणी मांडली। ती सुद्धा लवकरच निकालात निघेल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरतीचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, तो आम्हाला सांगण्यात आलं की रद्द झालेला आहे आणि नव्याने आता आम्ही संपूर्ण शासन नोकर भरती जुन्या पद्धतीने करणार आहोत, याप्रमाणे सुद्धा सांगितलेलं आहे। गुणवंत मुलामुलींना परदेशात 75 विद्यार्थ्यांना दिली जाते, ते 100 विद्यार्थी ते सुद्धा मान्य झालेलं आहे आणि त्याचा GR लवकरच काढू असं सांगितलेलं आहे। बरं, एकूण 1-2 मिनटं पूर्ण सांगून देतो ना। आपल्या नागपूरला, आपण सर्व नागपूरचे आहात, आपल्या नागपूरला 200 मुलांचं आणि 200 मुलींचं हॉस्टेल शासनाने बांधून ठेवलेलं आहे, उच्च शिक्षण विभागाअंतर्गत आहे। तिथे कोणी पोरं राहत नाही, कुणाला चालवाल, ते आमच्या ओबीसी मंत्रालयाला देऊन ओबीसी विद्यार्थिनींकरता आणि विद्यार्थ्यांकरता चालू करावं, हे आमचं आहे। जुनी पेन्शन योजना सुरू करावी, रिक्त पदाचा अनुशेष भरावा, 60 वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी। महत्त्वाचं म्हणजे ओबीसी समाजातील मुलं, बॉईज जे प्रोफेशनल अभ्यासक्रमाला जातात, व्यावसायिक अभ्यासक्रमांना, त्यांना 50% स्कॉलरशिप आहे
आधी मुलींना होतं, पण आधी यावर्षीपासून मुलींना 100% केलेली आहे। आम्ही आग्रहाची मागणी धरली की मुलांनासुद्धा ते सुद्धा 100% लागू करावी, त्याबद्दलसुद्धा सरकार सकारात्मक आहे। अशा प्रकारचं उत्तर आम्हाला आज मिळालेलं आहे। महात्मा फुलेंचं वाङ्मय 10 रुपयाला द्यावं तर ते 50 रुपयाला करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। ओबीसी आर्थिक विकास महामंडळामध्ये 1 लाखाची मर्यादा 15 लाख करावी आणि जातगटी रद्द कराव्या तेही मान्य केलेलं आहे। प्रत्येक शहर आणि तालुका स्तरावर ओबीसी वाचनालय सुरू करण्याची मागणी मान्य करण्यात आली। बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आणि आदिवासी सेवक पुरस्कार याप्रमाणे पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात यावा हे सुद्धा मान्य करण्यात आलेलं आहे। बार्टीच्या धर्तीवर महाज्योतीमार्फत दिली जाणारी PhDच्या संशोधक विद्यार्थ्यांना 100% फेलोशिप देण्यात यावी ही सुद्धा मागणी त्यांनी मान्य केलेली आहे। आणि सध्या जे ओबीसी समाजाकरता वसतिगृह सुरू केलेले आहे या सर्व वसतिगृहांना डॉक्टर पंजाबराव देशमुख मुलामुलींचे वसतिगृह असे नाम देण्यात यावे ही मागणीसुद्धा त्यांनी मान्य केलेली आहे। अशा प्रकारे चांगली सकारात्मक चर्चा आज आमच्या सर्व शिष्टमंडळासोबत या ठिकाणी झाली आणि बहुतांश मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आमच्या शिष्टमंडळाला दिलेला आहे। त्याबद्दल संपूर्ण राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी समाज त्यांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।